उद्यापासून शासन जी.आर. 14,600 रुपये अनुदान. राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी केली मोठी घोषणा. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनल मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. आता नवीन शासन जी.आर. आलेला आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांना मिळणार आता 14,600 रुपये अनुदान. त्याचबरोबर त्यासाठी महत्त्वाचे काम मित्रांनो ते करणे होते, ते म्हणजे पीक विमा पाहणी. आपल्याला माहिती आपण पीक विमा काढलेला होता, पण त्यासाठी आपल्याला जेव्हा नुकसान झाले तेव्हा पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी केले अशा शेतकऱ्यांना आता मिळणार आहे मित्रांनो 14,600 रुपये प्रति हेक्टर. ज्या शेतकऱ्यांना हे पीक पाहणी करेल नसेल त्या शेतकऱ्यांना ही रक्कम मित्रांनो मिळणार नाही. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जेव्हा केव्हा आपण पीक विमा भरलेला असतो, तर पीक विमा जेव्हा नुकसान होते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम असतं ते म्हणजे पीक पाहणी. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला तक्रार ही करावी लागते. ज्या शेतकऱ्यांना ही तक्रार केली अशा शेतकऱ्यांना ही मदत मित्रांनो जाहीर होत असते. जर आपण विचार केला पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची मित्रांनो यादी जाहीर झालेली आहे. ह्या शेतकऱ्यांना मिळणार मित्रांनो आता हेक्टरी 14,600 रुपये. जर आपण बघितलं, जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात राहणारे जवळपास निम्मे लोक त्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. आपल्याला माहिती आहे, जर आपण आपला महाराष्ट्र जरी बघितला तर महाराष्ट्रसुद्धा शेतीप्रधानच आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार आपण माहिती आहे की विविध नवीन योजना आणत असते. यावर्षी सरकारने आणलं होतं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 1 रुपयात पीक विमा योजना. तर सर्व शेतकऱ्यांनी लगभग ही 1 रुपयाची पीक विमा योजना ही भरलेली होती. परंतु आता बघू शकतो आपण वादळ किंवा पूर यासारख्या वाईट गोष्टीमुळे आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने एक सर्वात महत्त्वाची योजना काढली, ती म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. ह्या योजनेचं नाव आहे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर आपल्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास निम्म्याहून अधिक लोक शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारसुद्धा विविध कार्यक्रम आणि विविध योजना ह्या आणत असतात. त्यामधलीच एक योजना म्हणजे आपल्याला माहिती आहे पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा त्याला हिंदीत म्हणतात मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे की सरसकट आपल्या महाराष्ट्रात हे पहिलं राज्य आहे की 1 रुपयात पीक विमा भरून मिळाला होता मित्रांनो. जर आपण विचार केला वादळ किंवा पूर यासारख्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी नेहमीच होत असते मित्रांनो. आता पण जर बघितलं आपण तर अवकाळी पाऊस, अवेळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले हे नुकसान भरपाई किंवा नुकसान भरून काढण्यासाठी जी योजना असते मित्रांनो तिलाच आपण पीक विमा असं म्हणतो, ती सुद्धा 1 रुपयात म्हणजे 1 रुपयात तुम्हाला पीक विमा योजना ही भरून मिळाली होती मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार विमा कंपन्यांना मित्रांनो 3,000 कोटी रुपये देत होते मित्रांनो. यामुळे पीक विमा असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर 85% बघू शकता तुम्ही मित्रांनो 85% पैसे मिळतील असे कृषी आयुक्तांनी मित्रांनो सांगितलेले आहे. तर आपण यामध्ये जर विचार केला त्याचवेळी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरोखर अडचणी आल्या होत्या. याचा अर्थ त्यांची पिके चांगली वाढली नाहीत आणि त्यांना खूप पैसे गमवावे लागले होते. त्यामुळे शेतकरी हा आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांचे हाल अत्यंत हालाकीची झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आता एकच आधार होता तो म्हणजे सरकारचा. आणि यामध्ये आता सरकारनं असं ठरवलं की 85% रक्कम आता शेतकऱ्यांनाही जमा केली जाणार आहे. यामध्ये जर बघितलं मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांचे 21 एप्रिल 2024 जेवढे सुद्धा नुकसान झाले होते ते म्हणजे 100% जितकं शेतकऱ्यांचं नुकसान झालं ना तर 100% शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विमा जमा होणार आहे असे आदेश कृषी मंत्र्यांनी कृषी आयुक्तांना दिलेले आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिले आहे. मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की बेल आयकॉन दाबून ठेवा. धन्यवाद.